नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजळ गावामध्ये. मित्रांनो, आज आहेत दिनांक 29 डिसेंबर आणि सायंकाळचे वाजलेले 6:15. मित्रांनो, आपल्याला काजळ गावातून बऱ्याचशा ग्रामस्थांचे फोन आले की आपण मैदानावरती या आणि आमची बाईट घ्या. तर ही बाईट कशासाठी घेतोय या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला स्वतःहून या ठिकाणचे ग्रामस्थ सांगतील. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, बाईट घेण्यासाठी काय इथं बोलवलंय? नमस्कार, मी सचिन पाटील काजळ. बाईट घेण्याचं कारण असं की आज 29 तारीख आणि 30 तारीख या ठिकाणी आमच्या काजळ मैदानावरती अशोक केसरी हे मैदान पडलं होतं. परंतु काही कारणास्तव तांत्रिकदृष्ट्या ते मैदान कॅन्सल झालं. ते मैदान कॅन्सल झालं असताना बऱ्याचशा बैलगाडी मालकांचं चालकांचं असं म्हणणं आलं की बाबांनो, काजळची फाटी ही नामांकित फाटी आणि तुम्ही ह्यात काहीतरी निर्णय घ्यावा. मग आमचं गावकऱ्यांचं सगळ्यांचं बसून ठरलं की काही झालं तरी समजा आजचं मैदान कॅन्सल जरी झालं तरी उद्याचं मैदान आपण घ्यायचंच. आणि मग आमच्या आदतचं मैदान उद्याच्याला आपण घेण्याचं गावाच्या वतीने ठरलेलं आहे. बरं, मैदानाच्या परवानगीचं कसं काय? परवानगी आपण आहे हीच अशोक केसरीला जी परवानगी घेतलेली होती त्याच परवानगीवर आपण उद्याचं आदतचं मैदान घेणार आहे. त्या आयोजकांची तुम्हाला मान्य ही दिली का त्यांनी? हो, 100% दिली. तुम्हाला फोनच्या माध्यमातून लगेच तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही त्यांच्याबरोबर बोलू शकता. लावा कॉल. लगेच फोन लावतो. तोपर्यंत तुम्ही बोलत राहा, मी बोलतो. त्याचबरोबर नियम अटी कशा असणार आहेत ह्या मैदानामध्ये? अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम, आता ह्याच्या अगोदर बी आपण शासनाचे नियम आहेत तीच. ह्याच्या अगोदर बी आपण बरेच मैदान केल्यात. आपण काय नवीन नाही ह्यातलं काय. त्याच्यामुळं त्या नियमाचं काय, शासनाचे जे नियम आहेत ती नियमच आपल्याला लागू होणार. ह्याच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं तुमचं फोनवर? हो, झालंय ना, झालंय. आपलं पैलवानशी बोलणं झालं. पैलवानशी बोलणं करून जे सचिव आहेत आपले त्यांच्याशी बोलणं करून त्यांचं मार्गदर्शन घेऊनच ते म्हणले तुम्ही गाव लेवलला तुम्हाला जो काय निर्णय घ्यायचा आहे ती घ्या, परंतु गालबोट काय लागता कामा नये अशा पद्धतीने मैदान घ्या. त्याच्यामुळं आम्ही एक छोटंसंच मैदान परंतु चांगल्या पद्धतीने मैदान घेणार आहे उद्याच्याला. आता ह्या संदर्भात आपण त्यांना फोन लावलेला आहे. अशोक केसरीचे कोण आयोजक आहेत? आयोजक ननवडे साहेब. हा, नमस्ते. तर आता बाईट चालू आहे इथं. तर विषय असा आहे या बाईटमध्ये की आता उद्या जी आपली परवानगी आहे सर, तर ते म्हणले तुम्हाला त्यांनी देऊ केली का, तर त्यांच्याशीच बोला जर. आता पिकरवाने साहेब, पिकरवाने आणि बाईटमध्ये रेकॉर्ड होत आहे सगळं. नमस्ते. तर आपलं नाव सांगा. मी महेश अशोकराव रणवरे. बरं, आता काय सांगाल, ते उद्या काजळच्या ग्रामस्थांनी मैदान घेतले आणि ते तुमच्या जी परवानगी शासनाने तुम्हाला दिली त्याच परवानगीवरती ते मैदान त्याच ठिकाणी घेत आहेत आणि त्याच तारखेला घेत आहेत. तर तुमची सहमती आहे ना याला? विनंती केली. मीच विनंती केली. त्याला अनुषंगानं सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. बरं, आता हे सहकार्य करावं. चालतंय. आणि हे सगळं आयोजन नियोजन सगळं काजळ ग्रामस्थांचं आहे. हो, ह्याला तुमची काही हरकत राहणार नाही ना? नक्कीच. तुमची परवानगी वापरण्यासाठी फक्त परवानगी वापरतायत ते तुमची शासनाने दिली. चालते, धन्यवाद. ओके सर, धन्यवाद. आता या मैदानाचे बक्षीचं स्वरूप कसं असणार आहे? तर ह्या मैदानाचं बक्षीस असं आहे सर, प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय 31,000 रुपये, तृतीय 21,000 रुपये, चतुर्थ 15,000 रुपये, पंचम 11,000 रुपये, सहावं 7,000 रुपये आणि सातवं बी 5,000 रुपये. बरं, नोंद चालू झाली का? नोंद चालू झाली आपली. बरं, आता किती वाजेपर्यंत नोंद राहणार आहे? आपली उद्याच्याला सकाळी 8 वाजेपर्यंत नोंद चालू राहणार आहे. बरं, उशिरा जाहीर केल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ हवा आहे. लॉट कधी काढता चालू? उद्याच्याला सकाळी 8च्या नंतर 9ला लॉट निघते. बरं, मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? 10ला चालू होईल. आणि फायनल किती वाजता होईल? दिवस 5-6च्या आसपास. जी बक्षीस तुम्ही जाहीर केल्यात, आता ऐन वेळेस मैदान ही जाहीर केले तुम्ही, आणि जी बक्षीस तुम्ही बॅनरवर जाहीर केल्यात, उद्या समजा जर तर गाडी कमी आली, गाड्यांची नोंद कमी झाली, तर जेवढ्या बैलगाडी मालक या मैदानामध्ये सहभागी होणार आहेत तर त्यांनी ह्या मैदानात सहभाग घेतल्यानंतर
ते विजयी होणार आहेत, कुठं फायनलला पात्र होणार आहेत, तर त्यांना जी तुम्ही बॅनरवरची रक्कम जाहीर केली बक्षिसाची ती सगळी मिळणार का दादा? 100% सगळे मिळणार. हो का, तुम्हाला सांगतो आता हे आम्ही सगळे ग्रामस्थ आहे, आम्ही बैलगाडी मालक बी आहे. काय आम्हाला त्याचं सगळं ज्ञान सगळं आहे. आम्ही जरी समजा गाडी कमी आली तरी पदर पैसे भरणार. हा, त्यासाठी आपण आपल्याला काय कमवायचं नाही ना, फक्त गावाचं नाव ठेवायचं म्हणून मैदान घेतोय. काय हे कालचं मैदान आजचं कॅन्सल झालं, गावाचं नाव राहावं, या फाटीचं नाव राहावं म्हणून आपण मैदान घेतो. चिक्कूचा मेसेज जाऊ नये ह्या पद्धतीने, त्याच्यामुळे आपण बरं आतापर्यंत किती नोंद झाली दादा? एक 70 ते 80 एक तासात नोंद झाली. बरं आता ह्यात नियम अटी कशा असणार आहेत? शासनाच्या नियमाटी सगळ्या. पशुवैद्यकीय अधिकारी, ॲम्ब्युलन्स, अँब्युलन्स, पशुवैद्यकीय, वैद्यकीय, पिण्याच्या पाण्याची सोय सगळं जे ते आपण आधीच केलेलं आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळी काळजी घेतली जाईल. हो, सगळी काळजी. त्याचबरोबर ती इथं मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच हो का, आम्ही 60 वर्षापूर्वीपासून आमच्या गावातलं मैदान, आम्ही जरी तरुण असलो तरी आमच्या बी पूर्वजांनी हेच काम केलंय. काय त्याच्यामुळे आमच्या गावाला त्यात काय नौकं नाही काय. आणि तरी बी आपण इंदापूर तालुका आणि बारामती तालुका जी ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत काय, आणि त्यांच्या दोन्ही संघटनेच्या संगनमताने त्यांची बी लोक काय आणि गावाची लोक काय. ज्यावेळी उद्या मैदान सुरू झाल्यानंतर सकाळी लाईव्ह ऑनलाईन लॉट सुरू झाले, त्यानंतर मैदान सुरू होण्याच्या अगोदर सगळ्या नियमाटी पुकारल्या जातील का? हो, सर्व पुकारल्या जातील. बरोबर. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? समीर मतकर शर्यत अड्डा. बरं, आणि समालोचक कोण आहेत? संपत वाघमोडे आणि झेंडापंच पप्पू म्हणले. खाली कॅमेरा आहे सुट्टीला? हा, खाली कॅमेरा, वर पट्टी आहे? पट्टी आहे, वर पट्टी आहे. बरं. त्याचबरोबर जे प्रेक्षक आहेत त्यांना काय आव्हान करता बघण्यासाठी? आता प्रेक्षकांना आणि बैलगाडी मालकांना हे काजळचं मैदान ही परिचित आहे काय, आणि मैदान सुटसुटीत आहे. प्रेक्षकांनी आणि बैलगाडी मालकांनी उशिरा का होईना आम्ही तुम्हाला एक आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण बैलगाडी मालकांनी आणि प्रेक्षकांनी बी याचा सहभाग नोंदवावा ही विनंती. आता त्याचबरोबर दादा प्रवेश फीच्या संदर्भामध्ये विचारायचं राहून गेलं, प्रवेश फी किती आहे? आपली प्रवेश फी 600 रुपये प्रवेश फी असेल. मित्रांनो, बाईटचा शेवट करतो. पत्रकार म्हणून मी महाराष्ट्रभरामध्ये काम करतो. त्याचबरोबर स्थानिक पत्रकारिता करत असताना बारामती तालुक्यामध्ये ग्रामीण पत्रकारिता मी करतो. त्याचबरोबर बारामती तालुक्यातील बारामती तालुक्याच्या बॉर्डरवर जवळ असलेलं इंदापूर तालुक्यातलं काजळगाव हे नेहमीच माझ्या परिचयात राहिले. इथले स्थानिक ग्रामस्थही परिचयाचे राहिलेले आहेत. त्यांनी दुपारपासून मला वारंवार फोन करून या संदर्भामध्ये त्यांची भूमिका आणि त्यांचं जे मैदान जाहीर करायचं होतं या संदर्भामध्ये फोन करून या ठिकाणी त्यांनी बोलवून घेतलेले. त्यांनी या बाईटमध्ये व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असून या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचं वक्तव्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मैदानाविषयी माहिती दिलेली. तर बैलगाडी चालक मालक यांनी ही बाईट पाहिल्यानंतर स्वतःचा निर्णय घेऊन या मैदानामध्ये सहभागी व्हायचं आहे. धन्यवाद.